मॅन ऑफ द मॅच सुद्धा पारितोषिक सचिन आपल्याकरता असेल. या सचिन यांना हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. थोडंसं त्यांचे जे नावं सांगणारे जे कोणी होते त्यांच्याकडनं थोडी मिस्टेक झाली होती आणि त्या कारणानं त्या खेळाडूचं नाव सचिन आहे. सचिन यांना हे पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. नैनेश पटेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पहिला चेंडू प्रशांत ठाकरेच्या बॅट मधनं निघून गेला सीमारेखा पार. मोठा फटका, षटकार, 6 धावा. पहिला चेंडू आणि त्यावर एक मोठा फटका, षटकार अर्जित झालाय. 6 धावा या चेंडूवर आलत. सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टेप मधला खेळाडू चेंडूवर झेपावतो. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव या क्षेत्रात अर्जित होईल. ज्या एकेरी धावेनं धाफलक 1 वाढले आणि एकेरीनं वाढून आशिष मेने यांच्याकडनं प्रशांतच्या या षटकाराकरता 100 रुपयाचा पारितोषिक येत आहे. तर षटकातील पहिला चेंडू आणि त्यावर एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. यावेळेस एक सिंगल अर्जित झाली. नवीन यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं डाकुरे हाताने फलंदाज राहुल मेने जो सज्ज होणार आहे आणि मिलिंद पुणेच एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय. एक चांगला चेंडू, एक प्रतिम लाईनचा चेंडू आणि त्यावर बळी मिळेल का मात्र नाहीये. क्षेत्ररक्षकांना मधला तालमेल नव्हता. पंजाबने इशारा केलाय की बाईकच्या स्वरूपानं मिळणारी ही एक धाव. ज्या एकेरी धावेनं धाफलकाला वाढवलं जात आहे. धाफलक वाढलं, एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय ते 8 या धावसंख्येवर. एकंदर जर आपण विचार केला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाफलकावर 8 ही धावसंख्या लागली गेली. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. प्रशांत ठाकरे जो स्ट्रायकर एंड कडनं खेळ करतोय. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर त्यानं आतापर्यंत आपली इनिंग साकारली आहे. हा चेंडू थोडासा बाहेर निघत खेळण्याचा प्रयत्न, स्वतः करता थोडीशी रूम बनवण्याचा प्रयत्न आणि स्वतः करता थोडीशी रूम बनवत फटका खेळला गेला. त्यावर एक धाव अर्जित होईल. ज्या एकेरी धावेनं धाफलक 1 वाढलंय आणि एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचले ते 9 या धावसंख्येवर. एकंदर 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाफलकावर 9 धावा लागला गेल्यात. अजूनही या षटकातील जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल मेनेनं चेंडूला उडवलाय ऑन साइडला. खूप मोठा गॅप आहे आणि त्या गॅप मधनं चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. चौकारामध्ये 4 धावांमध्ये 38 सर्कल करता बंधनकारक असणार षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. चेंडूला अचूकतेने हेरलं जात आहे, लाफ केलं जातं सीमारेषेच्या पलीकडे चौकारांमध्ये. या चौकारांच्या साह्यानं धाफलकाला नेऊन ठेवलं गेलंय. ते एकंदर पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या अंतानंतर 13 या धावसंख्येवर. यावेळेस एक सुंदर चेंडू, एक प्रतिम चेंडू, निर्धाव डॉट चेंडू. तर दुसरं षटक बॉलिंग मार्कवरून एक अनुभवानं समृद्ध असलेला खेळाडू, एक प्रदीर्घ कारकीर्द असलेला खेळाडू राकेश पाटील. वाघोटे गावचं क्रिकेट जेव्हा किंवा पुढे येत, जेव्हा जेव्हा वाघोटे गावाच्या नावानं विजयाची शिक्कामोर्तब होते, त्यामध्ये नेहमी एक मोठं नाव प्रामुख्यानं पुढे असतं ते राकेश पाटीलचं.
आणि पहिला चेंडू हवेत मोठा झेल पकडला गेलाय, मोठा मासा गळाला लागलाय. प्रशांत ठाकरेला तंबूत परतावं लागेल. विकेट नंबर 1 राकेश पाटील आपलं नाव लौकिकासारखा एक मोठा विकेट मिळवलाय. या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रशांत ठाकरेला त्यानं तंबूत धाडलाय. एकंदर जर विचार केला तर आतापर्यंत या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक विकेट मिळाली गोलंदाज राकेश पाटीलला. राकेश पाटील जो पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरने या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता, या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता. आणि त्याच्या समोर राहुल मेने जो फलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. आणि राहुल मेने ज्याच्याकडे ही खूप चांगली क्षमता आहे, जो सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळला आहे. आणि यावेळेस चेंडूने बॅटचं एज घेतलं, मात्र चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाची, अप्रतिम कामगिरी. जवळजवळ 3 धावा वाचवल्या, हमखास 3 धावा वाचवल्या. कारण एकदा त्याला बीट केलं असतं तर तब्बल चौकार ऍडजस्ट झाला असता. त्यामुळे त्याने वाचवलेल्या या 3 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवर स्थिर. एकंदर 2 चेंडूचा खेळ संपला. या 2 चेंडू नंतर 14 धावा धफलकावर लागला गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. उर्वरित 4 चेंडूत कशा पद्धतीने खेळ होईल, गोलंदाज राकेश पाटील त्याच्यावर दारोमदार आहे या संघाची. हा संघ त्याला चालवायचा आहे, कारण त्याच्याच नेतृत्वाखाली वाघोडे संघ मैदानामध्ये उतरतो आणि त्याचं नेतृत्व सातत्यानं यशस्वी राहिलंय. तो आज या मानाच्या स्पर्धेत ना आपली कामगिरी कशा पद्धतीने करतोय, त्याची कामगिरी किती उल्लेखनीय असेल याकडेच निश्चित रूपाने लक्ष लागून राहिलंय. कारण लेजंड आहे या वाडा क्रिकेट मधला आणि लेजंड असल्यासारखा खेळलाय. आज संपूर्ण दिवस किंवा या रात्रीमध्ये त्यानं आपली एक वेगळी छाप सोडली आहे. एकंदर 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडू नंतर धाफलकावर 15 ही धावसंख्या लागली गेली. यावेळेस चेंडू अचूकतेनं कनेक्ट झाला नाही. चेंडू आणि बॅट मधला संपर्क तेवढाच अचूकतेनं पाहायला मिळाला नाही. 1 धाव मात्र या सर्व मध्ये मिळेल, ज्या एकेरी धावेनं धाफलकाला वाढवलं जाईल. धाफलक एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवर. तर स्ट्रायकर एंड कडनं जो फलंदाजी करतोय फलंदाज विशाल ही एक चांगला खेळाडू. प्रामुख्याने विशालनंही खूप चांगलं प्रभावित केलंय या वाडा क्रिकेटच्या माध्यमातून. आणि विशाल हा खेळाडू सातत्यानं गोलंदाजी असो वा फलंदाजी या दोन्ही क्षेत्रातनं खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित करतोय. त्यामुळे त्याच्यावर यावेळेस लक्ष असेल, कारण प्रशांत ठाकरे ज्यानं सुरुवात चांगली केली होती, पहिल्या चेंडूवर एक षटकार मारला होता, मात्र त्यानंतर त्याला मैदानात थांबणं जमलं नाही. तो मैदानात जास्त वेळ टिकून राहू शकला नाही आणि तो जसा बाद होऊन तंबूत परतला त्यानंतर मग धावसंख्येवर ही थोडीशी लगाम. एकंदर 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाफलकावर तर एकंदर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धाफलकावर 17 ही धावसंख्या लागली गेली. तिसरं षटक बॉलिंग मार्कवरून कोण घेऊन येईल हे आपण पाहू. तर राकेश पाटील काय कामगिरी केली आहे, अप्रतिम उल्लेखनीय कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. कारण पहिले षटक खूप महागडे ठरलं, त्यानंतर तो बॉलिंग मार्कवर आला, त्यानं अचूक टप्पा आणि अचूक लाईनच्या तहत गोलंदाजी केली. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं. टीम डोंगस्ते यांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रोख लावली, त्यांच्यावर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आक्रमण केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून.
पूर्णपणे बंदिस्त ठेवलं आणि तिसरे षटक हाताळण्याकरता यावेळेस बॉलिंग मार्कवर आणले गेले गोलंदाज अक्षय. अक्षय 30 या क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. उंचपुरा शिडशिडीत बांधाचा हा गोलंदाज आहे आणि आपला फाईटचा कशा पद्धतीने फायदा घेईल. पहिला चेंडू टप्पा खाल्यानंतर डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर राजेश हिर यांचा वाईट चेंडूचा इशारा, अतिरिक्त चेंडूचा इशारा. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. एकंदर या षटकातील पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाने वाईटच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. दुसरा चेंडू जो पहिला चेंडू पुन्हा एकदा नव्याने टाकावा लागणार आहे, नव्याने हाताळावा लागणार आहे. एकंदर या षटकातील पहिला चेंडू नव्याने हाताळण्याकरता बॉलिंग मार्कवरून गोलंदाज सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, फलंदाजाला काही कळावा, तोच यष्टिरक्षकापर्यंत निघून गेला. एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची यावेळेस संघाला पाहायला मिळाली. राकेश पाटील सातत्यानं मार्गदर्शन करतोय या गोलंदाजाला, सातत्यानं त्याच्याशी काहीतरी बोलत राहतोय, त्यामुळे त्यालाही त्याचा मदत होतीये. तोही खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू पाहतो. यावेळेस प्लम विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर अक्षय ज्याच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू त्याने निर्धावच्या स्वरूपाने हाताळला आणि दुसऱ्या चेंडूवर प्लमच्या स्वरूपाने त्यानं विकेट मिळवली, त्यानं बाद केलंय फलंदाज विशालला. तोच अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरून सज्ज होणार आहे. या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू टप्पा खाल्यानंतर डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर निघेल, वाईटचा इशारा येईल. धावसंख्या वाढून 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. एकंदर 2 चेंडू नंतर धावफलकावर 19 धावा लागला गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ तब्बल बाकी आहे, कारण 2 अतिरिक्त चेंडू, 2 वाईट चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत. यावेळेस फ्लाईट चांगला आहे, सरप्राईज केलं फलंदाजाला. टप्पा खेळल्यानंतर चेंडू अचानक हलकासा कट होत अतिरिक्त फ्लाईट ना आत आला, त्यामुळे शूट झाल्यासारखा हा चेंडू होता आणि त्यानंतर फलंदाज थोडासा सरप्राईज झाला या फ्लाईटला आणि निर्धाव. 1 धाव आली, माफ करा 1 धाव आली या चेंडूवर. या एकेरी धावेने धावफलक 1 न वाढलंय आणि एकेरीने वाढून जाऊन पोचलंय ते 20 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ होईल. यावेळेस सुंदर पद्धतीचा चेंडू, अप्रतिम पद्धतीचा चेंडू. निर्धावाच्या स्वरूपानं या षटकाचा जर विचार केला तर 2 वाईट चेंडू जरी टाकले गेले असले तरी बॅटच्या स्वरूपानं फक्त 1च धाव आली आहे आणि पूर्णपणे त्यानंतर रोख लावली आहे, त्यानंतर पूर्णपणे बंदिस्त ठेवलं. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत नाहीये. 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक 1 न वाढतंय, एकेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय 21 या धावसंख्येवर. एकंदर 5 चेंडूचा खेळ संपला. या 5 चेंडू नंतर 21 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या मार्गावरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. वेगावर जास्त भर देतोय, अतिरिक्त जास्त पेस मिळवण्याच्या नादात यावेळेस वाईट टाकले जात आहेत. अतिरिक्त जास्त पेस न चेंडू हाताळण्याच्या नादात यावेळेस चुकी होतीये. तोच गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मिस टायमिंग, चेंडू हवेत, जास्त उंची लांबी कमी
आणि अंदाज बांधणं तर योग्य पद्धतीने जमलं, पोझिशनही चांगली होती, मात्र चांगली पोझिशन घेतानाही चेंडूला आपल्या हातामध्ये योग्यतेनं समाविष्ट करणं यावेळेस जमलं नाही. जीवदान मिळालंय आणि जीवदानाबरोबर धावसंख्या ही वाढली, धावसंख्या वाढून जाऊन पोहोचली ती एकंदर 3 षटकांच्या अंतानंतर, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 या धावसंख्येवर. एकंदर 24 धावा नाफलकावर 3 षटकांचा खेळ संपला आणि चौथं शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर येणार आहे. या चौथ्या षटकात, या शेवटच्या षटकात कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल यावेळेस कार्पेटच्या स्थानात खेळला गेलाय. चेंडू ऑन साइडला, एक धाव निश्चित रूपाने मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा, या 2 धावांनी झफलक 2 न वाढलंय, दुहेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचले ते 26 या धावसंख्येवर. सज्ज होईल राकेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरील षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता आणि त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडनं खेळ करणारा फलंदाज हवेत आहे. चेंडू झेल होईल का? मात्र नाहीये, झेल होत नाहीये. मात्र त्या चेंडूवर 2 धावा सुखरूपतेनं पुन्हा एकदा मिळतील, ज्या 2 धावांनी धफलकाला वाढवण्याची संधी धफलक वाढून जाऊन पोहोचले ते 28 या धावसंख्येवर. एकंदर 2 चेंडूचा खेळ संपला. या 2 चेंडू नंतर धफलकावर 28 धावा लागला गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूत किती धावा येतील, या 4 चेंडूत किती धावा धफलकावर लावल्या जातील, पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न आणि तालमेल नाहीये, कॉलिंग नाहीये. दोघांनी एकमेकांना कॉल केलाच नाही, दोघांनी एकमेकांना कॉल झालाच नाही. आधी यष्टरक्षक चेंडूवर आला, यष्टरक्षकाला वाटलं की राकेश पाटील चेंडूवर येतोय, गोलंदाजाने यष्टरक्षक, या दोघांमधलं तालमेल अचूकतेचं नसल्या कारणानं हा चेंडू जमिनीवर पडला आणि ज्यावर 1 धाव मिळाली, ज्या एकेरी धावेनं धफलकाला वाढवून ठेवून ठेवलं ते 29 या धावसंख्येवर. एकंदर 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडू नंतर 29 या धावसंख्या धफलकावर लागली गेली. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघणारा चेंडू. एकंदर 4 चेंडूचा खेळ संपला. या 4 चेंडू नंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 29 या धावसंख्येवर. अंतिम 2 चेंडू या पहिल्या षटकातील बॉलिंग मार्क वरून सज्ज होईल गोलंदाज राकेश पाटील. प्रभावी अस्त्र आणि ते प्रभावी अस्त्र आपला प्रभाव खूप सुंदरतेने मैदानामध्ये पाडतंय. ऑन साइडला खेळला गेलाय. कार्पेटच्या साहाय्याने 1 धाव निश्चित रूपाने मिळेल. दुसऱ्या धावेचा धावण्याचा प्रयत्न, फेकी वाईड आणि त्याचाच फायदा. तब्बल 3 धावा यावेळेस पळून पूर्ण होतील. या 3 धावांनी धफलक 3 न वाढलाय आणि 3 न वाढून जाऊन पोहोचलंय ते 32 या धावसंख्येवर. या अंतिम जे काही सामने आहेत, कारण 1 वाजून गेलाय, त्यामुळे हे अंतिमचे हे 2 सामने ज्यामधनं धावसंख्या 35 ते 38 40च्या दरम्यान जर आली तर ती फायटिंग टोटल निश्चित रूपाने असेल. कारण रात्र जशी जी होत जाते तसतसा थंडीचा प्रभावही थोडासा वाढत जातोय. हवेमधला थंडावा वाढतोय, नमी वाढतोय आणि ज्यामुळे धावसंख्येला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि यावेळेस चांगला प्रयत्न झाला. राकेश पाटीलचा निर्धाव चेंडू. एकंदर 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलकावर 32 धावा, विजयाकरता 33 धावांचं लक्ष्य.
यानंतर नाणेफेक करण्याकरता यायचे टीम ओमसाई खरिवली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात दोन हात करण्याकरता सज्ज होईल तो सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाचा कर्णधार आणि ओमसाई खरिवली संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता यायचंय. फलंदाज वेळ दाबडायचा नाहीये, लगेच मैदानात यायचंय. फलंदाज लगेच मैदानात यायचं, लगेचच खेळण्याकरता सज्ज व्हायचं. राकेश पाटील आपल्या संघाचे ओपनर, 2 सलामीवीर आपण लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. प्रशांत ठाकरे यावेळेस बॉलिंग मार्कवरनं सज्ज होणार आहे आणि धावाची सुरुवात करण्याकरता स्ट्रायकर एंड कडनं खेळ करण्याकरता सज्ज होईल फलंदाज समीर. स्ट्राईक एंड कडनं राकेश पाटील. विजयाकरता एकंदर धावसंख्येचं लक्ष जर आपण पाहिलं तर 33 धावांचा निखिल बागुल उपस्थित होतोय. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि ओमसाई खरिवली आणि सलामी स्पोर्ट्स निचोळे या 2 संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये डोंगस्ते संघ 2 हात करतोय. डोंगस्ते आणि सज्ज होतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरने. या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस पहिला चेंडू हवेतनं खेळला गेलाय. 38 सर्कलच्या डोक्यावरनं खेळलाय, मात्र डीप मधल्या खेळाडूची आपली कामगिरी चांगली झाली आहे. त्यानं जोपर्यंत फील्ड करावा तोपर्यंत एक धाव ज्या एकेरी धावेनं फलक वाढले, एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचले ते बरोबर 0-1 या धावसंख्येवर. नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. ओमसाई खरिवली आणि सलामी स्पोर्ट्स निचोळे या 2 संघादरम्यान ही नाणेफेक होती. यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा 38 सर्कलच्या बाहेर कार्पेटच्या सहाय्याने राकेश पाटीलने खेळलाय आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. चौकार, 4 धावा. चौकार येतोय, 4 धावा येत आहेत या षटकातील. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर राकेश पाटीलने एक चौकार अर्जित केलाय. या चौकारानं या 4 धावांनी धाफलकावर जर एकंदर नजर टाकली तर यावेळेस पुन्हा एकदा गॅप मधनं खेळण्याचा प्रयत्न. उजव्या अष्टीवरनं गेलेला चेंडू आणि राकेश पाटील चांगल्या पद्धतीची खेळी करतोय. राकेश पाटील मार्फत अप्रतिम क्रिकेट मैदानामधनं निश्चित रूपाने पाहायला मिळत आहे. कारण एकंदर या षटकातील 2 चेंडू त्याने फेस केले. त्याने वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 5 धावा धाफलकावर अर्जित केल्या आणि एकंदर 6 धावा या धाफलकावर लागला गेल्या 3 चेंडूच्या संगतीनंतर. प्रशांत ठाकरे यावेळेस आपली दिशा बदलतोय गोलंदाजीची आणि राऊंड विकेटनं यावेळेस मारा करण्याकरता तो हॅलो ऑन साइडला एक सुंदर फटका आहे. फक्त त्याची मजा घेऊ शकता कारण चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला कुठलीच संधी यावेळेस नसेल. चौकार मिळेल, 4 धावा मिळतील. ह्या चौकारानं धाफलक वाढेल, झपाट्याने जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवर. एकंदर 4 चेंडूचा खेळ संपला. या 4 चेंडूच्या संगतीनंतर धाफलकावर जर नजर टाकली, धाफलक जाऊन पोहोचलाय ते एकंदर 10 या धावसंख्येवर. सज्ज होतोय यावेळेस एक सुंदर चेंडू, वेगवान चेंडू निर्धावच्या स्वरूपाने निघून गेलाय, डॉटच्या स्वरूपाने निघून गेला. एकंदर 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि
5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाफलकावर 10 ही धावसंख्या लागली गेली. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली अचूकतेने टिपलेला झेल, वेगाचं पतन होईल. पहिला हादरा, पहिला गडी तंबूत परत. प्रशांत ठाकरेच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिळते त्याला 1 विकेट. खेळ संपतो एकंदर पहिल्या षटकाच्या अंतानंतर 2 चौकारांच्या साह्यानं धाफलकावर 10 ही धावसंख्या लागली गेली. तो नवीन फलंदाज अरविंद जो यावेळेस मैदानामध्ये येतो. राकेश पाटील याची साथ देण्याकरता, राकेश पाटील ची साथ निभवण्याकरता अरविंद हा नवीन फलंदाज मैदानामधून आलाय. एकंदर जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या अंतानंतर धाफलकावर 10 ही धावसंख्या. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर केतन गोलंदाजी करण्याकरता आलाय आणि केतन मेने आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. या षटकातील यावेळेस हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. 1 धाव मिळेल. एकेरी धावाने धाफलक 1 न वाढलंय. एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय. ते एकंदर 11 या धावसंख्येवर. 1 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडू नंतर धाफलकावर 11 ही धावसंख्या लागली गेली. अजूनही या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 5 चेंडूत किती धावा खर्च केला जातील. राकेश पाटीलनं मोठा फटक्याचा प्रयत्न केला. चेंडूनं बॅटचं एज घेतलं आणि देष्टीवर जाऊन आदळला. त्यामध्ये राकेश पाटीलला 1 धाव मिळवण्याची संधी मिळाली. जे मिळालेल्या संधीनं त्यानं एकेरी धावाने धाफलकाला वाढवलं. धाफलक एकेरीनं वाढून जाऊन पोचलोय ते 12 या धावसंख्येवर. विजयाकरता एकंदर 33 धावांचं लक्ष घेऊन राकेश पाटील आणि टीम वागोटे मैदानामधनं खेळ करते. यावेळेस हा चेंडू खूप सुंदर पद्धतीने फ्लिश लेंथवर उजव्या एष्टीवर वेगवान पद्धतीने हाताळला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपाने निघून गेलाय आणि या निर्धाव चेंडू बरोबर एकंदर 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडू नंतर धाफलकावर 12 ही धावसंख्या स्थिर आहे. सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस पुनश्च एकदा एक चांगली फ्लाइट, एक चांगला चेंडू, एक अतिरिक्त चांगला बाउन्स, निर्धाव डॉट चेंडू. एकंदर 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडू नंतर धाफलकावर 12 ही धावसंख्या स्थिर आहे. यावेळेस 1 धाव ज्या एकेरी धावाने धाफलक वाढलाय. एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचता येते. एकंदर 13 या धावसंख्येवर. पाच चेंडूचा एकंदर खेळ संपलाय आणि यावेळेस चेंडू ऑनसाइडला खेळला गेला. 1 धाव तर निश्चित रूपाने मिळेल. दुसऱ्या धावेचा धावण्याचा प्रयत्न आणि वेगानं थोडासा मध्ये ब्रेक लावला. कलेक्शन अचूक झालं नाही आणि त्यामुळे दुसरी धाव सहजतेनं शक्य झाली. दुसऱ्या धावेनं धाफलकाला वाढवलंय. धाफलक 2 न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय. ते एकंदर 15 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडू आणि या 12 चेंडू मधनं विजयाकरता 18 धावांची गरज. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल रिमेनिंग and 18 runs required to win. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरने यावेळेस सज्ज होतोय गोलंदाज प्रशांत ठाकरे. प्रशांतच्या गोलंदाजीवर विशेष लक्ष असेल कारण या सामन्यात जी काही करामत करायची आहे ती त्या गोलंदाजीने शक्य आहे. ते गोलंदाज प्रशांत यावेळेस बॉलिंग मार्कवरने सज्ज होतोय आणि त्याच्याकडनं कशा पद्धतीचा मारा होईल, प्रशांत ठाकरेकडनं कशा पद्धतीची गोलंदाजी होईल
यावेळेस पुनश्च एकदा हेलिकॉप्टरचा प्रयत्न होतोय. सातत्याने हेलिकॉप्टर या फटक्याचा प्रयत्न हा खेळाडू करताना दिसतोय. आतापर्यंत 3 प्रयत्न त्याने केले, मात्र एकही प्रयत्न तेवढ्या अचूकतेने आणि परफेक्ट फिनिश एकही फटका तो करू शकला नाहीये. मात्र सिंगल तर मिळतीये. धाव येणं गरजेचं आहे. या एकेरी धावेने या सिंगलनं धफलकाला वाढवलंय. धफलक वाढून जाऊन पोहोचलंय ते 16 या धावसंख्येवर. 17 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 11 चेंडू आणि 17 धावा. प्रशांत ठाकरे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. कोण जाईल पुढे, कोण शेवटच्या अंतिमच्या दिवसामध्ये खेळण्याकरता जाऊन पोहोचेल, त्याकरता जी 2 निर्णायक षटकं असतील. कारण शेवटच्या गटात शेवटच्या दिवसात खेळण्याची संधी कोणाला मिळेल, डोंगस्ते की वाघोटे, वाघोटे की डोंगस्ते, कोण जाईल पुढे, कोणाच्या खांद्यांवर विश्वास. यावेळेस वन्स अगेन सेम डिलिव्हरी, सेम चेंडू, तोच फटका, त्याच फटक्याची पुनरावृत्ती पाहतो की काय असं मैदानात वाटलं. राकेश पाटीलचा मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू, 2 निर्धाव चेंडू आणि यामुळे धावसंख्येवर लगाम लागली. धावफलक 16 या धावसंख्येवर स्थिर. हा चेंडू राकेश पाटीलने उडवलाय. 2 निर्धाव चेंडूंवरच त्याचं प्रत्युत्तर अतिशय चोख होत. त्यानं दिलेलं हे प्रत्युत्तर, त्यानं दिलेला हा जवाब खूप अप्रतिम पद्धतीचा होता. या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 22 या धावसंख्येवर. एकंदर जर विचार केला तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी सज्ज होईल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरने या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस खोलवर डब्याचा चेंडू ऑनसाइडला खेळला गेला. 1 धाव निश्चित रूपाने मिळेल. दुसऱ्या धावेकडे धावण्याचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल या चेंडूवर अर्जित होईल. या सिंगलच्या साह्याने धावफलकाला वाढवून नेऊन ठेवलंय 23 या धावसंख्येवर. म्हणजे अजूनही विजयाकरता बरोबर 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा, 7-10 हे समीकरण जुळवायचंय. प्रशांत ठाकरे त्यावेळेस थोडासा आपल्या जागेपासून पुढे येत खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या चेंडूवर अर्जित केली तर शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडूत 9 धावांची गरज आहे. 9 धावांचा हा किल्ला लढवण्याकरता बॉलिंग मार्कवर कोण येईल, कोण चेंडू हातात घेईल आणि या 6 चेंडूंना तो फेकेल. 6 चेंडूत 9 धावांची गरज आहे. राकेश पाटील मैदानामध्ये उभा आहे, त्यामुळे 9 धावा धावफलकावर लागणे शक्य आहे. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून काहीतरी अतिरिक्त गोल्डन डिलिव्हरीज या षटकातनं पाहायला मिळू शकतील का, हे सर्व काही पाहण्यालायक या षटकामधनं आपल्याला मिळणार आहे. तर शेवटचं षटक, अंतिम षटक आणि या अंतिम षटकात विजयाकरता जर आपण पाहिलं तर 9 धावांची गरज. तर विजयाकरताच्या 9 धावा कशा पद्धतीने साकारल्या जातील, वाघोटी की डोंगस्ते, कोण विजयी होईल, कोण विजयापर्यंत पोहोचेल. समीर भोईर यावेळेस बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. समीर भोईर आपल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल. फलंदाज पहिला चेंडू अपील केलं गेलं. डॉट चेंडू, एक डॉट चेंडू डोंगस्ते संघाकरता महत्वाचा आहे. एक डॉट चेंडूने या सामन्यावर ते हवी होतील, कारण उर्वरित 5 चेंडू आणि विजयाकरता 9 धावांची गरज आहे. 5-9 सामना अजूनही संपलेला नाहीये. अजूनही या सामन्यात काही बाकी आहे.
अजून या सामन्यामधला क्लायमॅक्स बाकी आहे, अजून या सामन्यामधला एंडिंग कसा असेल, या सामन्याचा एंडिंग कशा पद्धतीने होईल, एंड कशा पद्धतीने होईल. फुलटॉस चेंडू अचूकतेने कन्वर्ट करणं जमलं नाही. राकेश पाटीलनं यावेळेस सिंगल वरच समाधान मानलंय. हा फुलटॉस चेंडू अचूकतेने या फलंदाजाला कनेक्ट करणं जमलं नाही. उर्वरित 4 चेंडू, या 4 चेंडूत विजया करता 8 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने या 8 धावा कुठल्याही परिस्थितीत धाफलकावर लावणं गरजेचं आहे. समीर भोईरची गोलंदाजी अचूकतेची ठरेल की या सामन्यात राकेश पाटील ची फलंदाजी महत्वाची ठरेल. लोवर फुल टॉस, राकेश पाटीलचा मिसटायमिंग स्ट्रोक आणि त्यावर झालेला एक अचूक झेल, विकेटचं पतन, एक महत्वाचा बळी मिळालाय. राकेश पाटीलला बाद होऊन तंबूत परतावं लागलंय. एकंदर उर्वरित 3 चेंडू आणि विजया करता 8 धावांची गरज. तर नवीन आलेला फलंदाज सतीश यावेळेस डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा, अतिरिक्त धावेनं आता मात्र 7 धावांची गरज आहे. उर्वरित 3 चेंडू आणि 7 धावा. सामन्याचं समीकरण अजूनही बदलू शकतं. 3-7 शक्य आहे. 3 चेंडूत 7 धावा. यावेळेस चांगला फटका, गॅप मिळालाय आणि हा गॅप निघून जाईल सीमारेखा पार. निर्णायक क्षणी आलेला चौकार, या चौकारानं आशा पल्लवित केल्यात. दोन्ही संघावरचं दडपण आता समसमान झालंय, कारण 3 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूचा खेळ येतो 2 चेंडू आणि 3 धावा. चेंडूने बॅटचा एज घेऊन सीमारेषे पलीकडे गेलाय. यावेळेस नशिबानं साथ दिली आहे. खरं तर नशिबानं प्राप्त झालेला हा चौकार आहे. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कालचा एक सामनाही अशाच पद्धतीने झालाय. भाऊज आणि कोणे यांच्यामध्ये 3 धावांची गरज असताना एक चौकार निघून गेला बॅटचा एज घेऊन. याच पद्धतीनं त्याच पद्धतीचा हा सामना. यावेळेस फुल टॉस झाला, तकदील केलं. 1 धाव तर मिळाली. वेगानं दुसऱ्या धावे करता पलटलाय आणि विकेट होईल का? होती. फलंदाज तंबूत परतावं लागेल. 1 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. 1 चेंडू 2 धावांची गरज. 1-2. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. निर्णायक चेंडू, महत्वाचा सामना. कोण जाईल पुढे, कोण शेवटच्या दिवसाकरता पात्र ठरेल, शेवटच्या दिवसात कोण पुढे जाईल. एकंदर 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 1 चेंडूचा, माफ करा, 1 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 2 धावांची गरज आहे. 1-2 हे समीकरण जुळवायचं आहे. कशा पद्धतीने जुळवलं जाईल 1 चेंडू 2 धावांचं हे समीकरण, कशा पद्धतीने या सामन्याला पूर्णत्वाला नेलं जाईल, कशा पद्धतीने या सामन्यावर हवी होण्याचा प्रयत्न केला जाईल. खूप निर्णायक चेंडू आहे, कारण या एका चेंडूवर भवितव्य ठरलंय. या एका चेंडूवर ठरेल की कोण पुढे जाईल, कोण आपली घोडदौड कायम ठेवेल, कुणाला परतीच्या प्रवासाला लागावं लागेल, कुणाची घोडदौड या मैदानातली, या स्पर्धेची इथे थांबणार आहे. यावेळेस प्लम एलबी फलंदाज बाद, प्लम झालाय.
बरोबर विकेटच्या मधोमध होता, समोर सापडला आणि प्लमच्या साह्याने फलंदाज बाद.